नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीचा मराठीतला पाठ क्रमांक 8 बघूया. नव्या युगाची गाणी. तर आपण सुरू करूया. नव्या युगाची गाणी आपण आधी वाचून घेऊया, म्हणजे कविता म्हणून घेऊया. एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सा म्हणतो साथी आपण भेदभावना दूर करा, रे म्हणतो रेंगाळू नका रे सदैव आपले काम करा. निर्धाराने पुढे जाऊया परवा करू ना कुणाची, ग म्हणतो गर्व मिरवणी सर्वनाश कुणी करू नका. म म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका, प म्हणतो परिश्रमाने फुलवा ज्योत यशाची. ध म्हणतो जगात केवळ समानता हा धर्म खरा, नी म्हणतो निर्मळतेचा मनी वाहू द्या नित्यधरा. सा म्हणतो सामर्थ्याने उजळा उषा उद्याची, एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची. आपण आता ही कविता म्हटली. आपण आता त्याचं स्पष्टीकरण बघूया की कवींनी आपल्याला या कवितेत काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिलं कळवं काय आहे? एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. आपण सर्वांनी एकजुटीने नवीन युगाची गाणी गाऊया आणि सारे मिळून गाऊया. जसे 7 स्वर एकत्र आले की एक सुंदर असं संगीत तयार होतं, त्याचप्रमाणे सर्वांनी एकत्र राहिलो आपण तर सुंदर असं समाज निर्माण होतो. त्यामुळे आपण असं एकमुखाने चला गाऊया असं आपले कवी आपल्याला सांगायचा प्रयत्न करता या ओळीमधून. तर आपण बघूया की सा काय म्हणतो. सा म्हणतो साथी आपण भेदभावना दूर करा. काय म्हणतो सा? की आपण सर्वजण एकमेकांचे साथीदार आहोत. जे काही आपले भेद असतील, मतभेद असतील ते दूर करा. कोणते मतभेद? जे धर्मभेद, जातीभेद, गरीब श्रीमंत किंवा इतर कोणती जे कारणावरून जे भेद होतात ते सगळे भेदभाव दूर करा. रे म्हणतो रेंगाळू नका रे सदैव आपले काम करा. रे काय म्हणतो? की आपले काम प्रामाणिकपणे करा, रेंगाळत ठेवू नका, सदैव आपले काम करा असं रे म्हणतो. रे आणि एक अजून काय म्हणतो? निर्धाराने पुढे जाऊया परवा करू ना कुणाची. अजून तो काय म्हणतो? आपलं काम तर प्रामाणिक कराच, पण कोणाचीही भीती किंवा चिंता न करता धैर्याने पुढे जा आणि आपलं काम प्रामाणिकपणे करा. त्यानंतर ग काय म्हणतो? गर्व मिरवणी सर्वनाश कुणी करू नका. गर्व घेऊन कोणाचाही आपला जो मनातला जो गर्व असो किंवा अहंकार असो तो दूर करू आणि कुठलंही कोणाचंही नाश किंवा नुकसान करू नका. म म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका. मग काय म्हणतो? मानवतेचा मंत्र असा सुंदर महान तो आपण शिकूया. आणि समान कुठे गेलं? मानवतेचा मंत्र शिकूया. प म्हणतो परिश्रमाने फुलवा ज्योत यशाची. प काय म्हणतो? आपण परिश्रम करा, मेहनत करा, त्या मेहनतीने आपलं यशाची ज्योत फुलवा. आपण जर मेहनत केली, परिश्रम केलं तर आपल्याला यश नक्की मिळतं, म्हणून परिश्रम करा. त्यानंतर ध काय म्हणतो? ध म्हणतो जगात केवळ समानता हा धर्म खरा. ध म्हणतो ह्या ओळीतून काय सांगायचं आहे? की जगात सर्व माणसं आपण एक समान आहोत, त्यामुळे समानतेला जास्त महत्त्व द्या. नी म्हणतो निर्मळतेचा मनी वाहू द्या नित्य झरा. निर्मळतेचा मनी वाहू द्या नित्य झरा. आपल्या मनात निर्मळ, आपलं मन कसं पाहिजे? निर्मळ. निर्मळ म्हणजे स्वच्छ. आपल्या मनात चांगले स्वच्छ विचार असू द्या आणि त्या स्वच्छ विचाराचा आपल्या मनात झरा वाहू द्या. सा काय म्हणतो? सामर्थ्याने उजळा उषा उद्याची.
आपल्यात जे सामर्थ्य आहे, सामर्थ्य म्हणजे बळ, जे बळ आहे त्या बळाने आपण आपली जेवढी आपल्याकडे जेवढं बळ आहे त्या बळाने आपण तेवढा उपयोग करून, त्या सामर्थ्याचा उपयोग करून आपलं उद्याचं भविष्य उजळा, म्हणजे आपलं चांगलं भविष्य निर्माण होईल. ओके. तर आपल्याला कवीनी ही कविता आपल्याला इथे अभ्यासायला दिलेली आहे. तर काय सांगायचं आहे कवयित्रीला आपल्याला ह्या कवितेतून? तर एकत्र या आणि भेदभाव विसरा, भेदभाव करू नका आणि माणुसकी जपा, कोणाची पर्वा न करता मेहनत करा, निर्धाराने पुढे जा आणि परिश्रम करा, मेहनत करा आणि धैर्याने पुढे जा आणि आपलं भविष्य घडवा, चांगलं भविष्य घडवा. जर आपण मेहनत केली तर आपल्याला उद्या आपलं भविष्य चांगलंच राहील. ओके, समजलं? तर वंदना विटणकर यांची ही कविता आपल्याला इथे अभ्यासाला दिलेली आहे. त्यांच्याबद्दल काही इथे माहिती दिलेली आहे, आपण ते वाचूया. त्यांचा मृत्यू 2011 मध्ये झालेला आहे. तर आपण त्यांची काही माहिती आहे ती वाचू. प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिहिलेली रॉबिन हुड, टिमटिम टिंबू, बम बम बम, बगडम, बजरबट्टू, ही बालनाट्ये, एप्रिल फूल, भबभोला हे गीत, चांदण्याचे हे कविता संग्रह प्रसिद्ध. त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रेमगीते, भक्तिगीते, कोळी गीते, बालगीते असे काव्यलेखन केले आहे. ही कविता गीतपुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतली आहे. प्रस्तुत कवितेतून कवयित्रीने आपल्याला समतेची, मानवतेची मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदैव कामामध्ये तत्पर राहून परिश्रमाने यश मिळवता येते असा आपल्याला संदेश या कवितेतून दिलेला आहे. हे काही शब्द दिलेले आहे. युग म्हणजे काय? तर कालखंड. हे इथे युग आला आहे ना, नव्या युगाची. सरगम म्हणजे संगीतातील स्वरांची मांडणी. निर्धार म्हणजे निश्चय. परवा म्हणजे काय? तर काळजी. आणि निर्मळ म्हणजे स्वच्छ. उषा म्हणजे पहाट. आणि सामर्थ्य म्हणजे बळ. ओके, आपण आता आपले कवितेचं स्पष्टीकरण झालं. आपण आता त्याचे प्रश्न उत्तर बघूया. काय आहे पहिला प्रश्न? खालील स्वर काय म्हणतात ते आपल्याला लिहायचं आहे. हे कवितेतली 7 स्वरांपैकी आपल्याला इथे 4 स्वर दिलेले आहे. ते आपण काय म्हणतात ते आपण बघूया. सा काय म्हणतो? सा म्हणतो साथी आपण भेदभावना दूर करा. त्यानंतर रे काय म्हणतो? रेंगाळू नका रे, सदैव आपले काम करा. ग काय म्हणतो? गर्व मिरवणी सर्वनाश कुणी करू नका. म काय म्हणतो? महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, एकमुखाने कशाची गाणी गायची आहेत? कशाची गाणी एकमुखाने? नव्या युगाची. एकमुखाने नव्या युगाची गाणी गायची आहेत. समानतेचा धर्म शिकवणारा सूर कोणता? समानतेचा धर्म शिकवणारा सूर कोणता आहे? ध. ध हा सूर समानतेचा धर्म शिकवतो. म हा सूर काय शिकवतो? काय म्हणतो आहे म हा सूर? म म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका. म हा सूर मानवतेचा सुंदर मंत्र शिकवण्यास सांगतो. नी हा सूर काय म्हणतो आहे? नी म्हणतो निर्मळतेचा मनी वाहू द्या नित्य जरा. हे बघा, मनात निर्मळतेचा नित्य जरा वाहू देण्यास सांगतो. ओके, आता हे पुढचे प्रश्न आपण पुढे बघूया. खालील विधानांबाबत तुमचे मत मांडा. पहिला विधान आहे, परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे. काय आहे? तर हे विधान बरोबर आहे. मेहनत, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न केल्यास आपल्याला यश नक्की मिळते. त्यामुळे यशासाठी परिश्रम करणे आवश्यक आहे. दुसरं विधान आहे, मानवता हाच खरा धर्म आहे. तर हे विधानसुद्धा बरोबर आहे. प्रत्येक माणसाशी आपण जर प्रेमाने, आदराने, समानतेने वागणे म्हणजेच मानवता. म्हणून मानवतेला सर्वात जास्त महत्त्व आहे. ओके, त्यानंतर आहे
लिहिते हो यामध्ये प्रश्न पहिला, कवितेतील खाली शब्दांचा वापर करून 6 ते 8 ओळींची कविता तयार करा व लिहा. हे बघा इथे मी दिलेली आहे, तुम्ही तयार करून बघा एकदा तुम्हाला जमते का. गाऊया सारे सुंदर गाणी, मिळून गाऊ मधुर सूर, परिश्रमाने पुढे जाऊ यशाच्या धरू सुंदर सूर, प्रेम समानता मनात ठेवू मानवतेचा घेऊ ध्यास, एकजुटीने काम करूया उजळू आपला भविष्यकाळ खास. ओके, ही कविता इथे लिहायची आहे. हे शब्द त्यामध्ये आलेले पाहिजे, गाणी, सुंदर, परिश्रम आणि सूर. त्यानंतर या कवितेतील विचार तुमच्या शब्दात लिहायचे आहे. काय आहे या कवितेत? एकता, समानता, मानवता, परिश्रम आणि निर्मळता यांचा संदेश दिला आहे. तर आपण कोणाशीही भेदभाव करू नये, गर्व करू नये आणि नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करावे, मेहनत करून यश मिळवावे आणि सर्वांशी प्रामाणिक प्रेमाने राहावे. ओके, सो पुढे बघूया. आता इथे आहे खेळूया शब्दाशीमध्ये ता हा प्रत्यय लावून विविध शब्द आपल्याला तयार करायचे आहे. जसं की उदाहरणार्थ दिलं आहे समान, तर त्याचं ता लावून काय होईल, ता जर प्रत्यय लावला तर समानता. तसे आपल्याला वेगळे वेगळे शब्द लिहायचे आहे. तर बघा काय काय येईल. सुंदर, सुंदरता, मानव, मानवता, निर्मळ, निर्मळता, स्वच्छ, स्वच्छता, पवित्र, पवित्रता, समान, समानता. ओके, त्यानंतर खालील शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. हे काही शब्द दिलेले आहे आपल्याला इथे, त्याचं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. सदैव, आपण सदैव सत्य बोलावे. दुसरं काय आहे, निर्धार, मी अभ्यासात चांगले यश मिळवण्याचा निर्धार केला. त्यानंतर आहे परिश्रम, परिश्रम केल्याने यश मिळते. ती चौथा आहे ज्योत, ज्योत, ज्ञानाची ज्योत आपल्या मनात सदैव तेवत राहावी. हे आपण वाक्य तयार केले. आता पुढचं बघूया. प्रश्न 3, खाली काही कवीची व कवयित्रीची नावे उलटसुलट क्रमाने दिली आहे, ती वाचा व योग्य क्रमाने लावून चौकटीत लिहा. आता हे बघा इकडे तिकडे करून दिलेलं आहे, आपल्याला त्याचं योग्य ते नाव बनवायचं आहे. तर इथे काय येईल, इथे येईल शांता शेळके. ओके, इथे येईल बालकवी. इथे काय येईल, इंदिरा संत. इथे येईल मंगेश पाडगावकर. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, इथे काय येईल बहिणाबाई चौधरी. ओके, पुढचे प्रश्न आपण पुढच्या याच्यावर बघूया. कवितेतील तुम्हाला शिकायला मिळाला चांगल्या गुणांविषयी वर्गात चर्चा करायची आहे. काय शिकायला मिळालं आपल्या कवितेतून चांगले गुण? तर ते आहेत सर्वांशी समानतेने वागणे, कुठलाही भेदभाव न करणे, प्रामाणिकपणे काम करणे, गर्व न करणे, मानवतेचा आदर करणे, परिश्रम करणे, मेहनत करणे आणि आपलं मन निर्मळ स्वच्छ ठेवणे आणि एकजुटीने पुढे जाणे. हे आपल्याला या कवितेतून शिकायला मिळालं. त्यानंतर काय आहे, साने गुरुजीच्या श्यामची आई या पुस्तकाचे आपल्याला वाचन करायचे आहे आणि पुस्तकातील तुम्हाला आवडलेला एखादा प्रसंग लिहायचे. तुम्ही वाचला आहे का श्यामची आई? मी वाचलं आहे, खूप छान पुस्तक आहे श्यामची आई, तुम्ही एकदा वाचून बघा. तर त्यामध्ये काय प्रसिद्ध, ते श्यामची आई हे साने गुरुजींचं खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकातून आईचे प्रेम, संस्कार, त्याग आणि प्रामाणिकपणा आणि चांगले आचरण याचे महत्त्व आपल्याला त्या पुस्तकातून समजते. तर त्यातला आवडलेला एक प्रसंग इथे मी नमुना म्हणून दिलेला आहे. तर काय आहे तो बघूया. मला श्यामच्या आईने त्याला दिलेले चांगले संस्कार सांगणारा प्रसंग खूप आवडतो. आई श्यामला नेहमी सत्य बोलण्यास, प्रेमाने वागण्यास आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यास शिकवते. तिच्या या संस्कारामुळे श्यामच्या व्यक्तिमत्वाची सुंदर जडणघडण होते. खूप छान पुस्तक आहे, तुम्ही एकदा
वाचून बघा नक्की. ओके. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि आपल्या कम्युनिटीमध्ये आपण खूप प्रश्न टाकलेले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, त्याचे ॲन्सर करा, कारण तुम्हाला त्याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल, तुमचं रेग्युलर वाचन पण वाढेल आणि डोळ्याखालून प्रश्न पण जातील. ओके. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. ओके. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके. बाय.